नमस्कार मित्रांनो, मी योगेश्वर काटेंगे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. मी आज आपल्या गावच्या शाळेत जिप प्राथमिक शाळा जब्बारखेडा येथे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन तर मी साजरा करण्याकरिता आता जात आहे. तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद. आता अवघ्या काही क्षणामध्येच या ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडत आहे. तरी पण सर्व प्रमुख पाहुण्यांना अशी विनंती आहे की त्यांनी ध्वजारोहणाचे पूजन करून आणि तसेच प्रतिमेचे पूजन करून त्याचे आणि ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला सुरुवात करावी. साडी वापरली जाते असं नको. प्रत्येकाला घेतो कमरेला कंबल
यांना अशी तसेच सर्व प्रमुख पाहुणे यांना अशी विनंती आहे की त्यांनी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला सुरुवात करावी। एक साथ विश्राम म्हणजे विश्राम, एक सावधान म्हणजे सावधान। भारत माता की, भारत माता की, महात्मा गांधी की, महात्मा गांधी की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की। अशी शपथ घेतो की माझे संपूर्ण कुटुंब, गाव 26 जानेवारी 2027 पर्यंत साक्षर करेल। मी स्वतः असाक्षर राहणार नाही आणि इतरांना असाक्षर राहू देणार नाही। मी माझ्या कुटुंबातील सदस्य, मित्र आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीला वाचन लेखन व संख्या ज्ञान शिकवण्यासाठी प्रयत्न करेल। मी किमान 2 साक्षर व्यक्ती साक्षर करण्यासाठी प्रचार प्रसार करील। मुलगा असो या मुलगी, स्त्री असो या पुरुष, सर्वांना समान शिक्षण मिळावे यासाठी मी प्रयत्नशील राहील। राज्याचे 100% साक्षरतेचे ध्येय गाठण्यासाठी मी माझे सर्वतोपरी व निरंतर योगदान देईन। मी स्वतः शिकेन आणि इतरांना शिकण्यास मदत करेन, ज्यामुळे समाज प्रगती करू शकेल। जय हिंद, जय महाराष्ट्र। त्यानंतर पुष्पगुच्छ देऊन सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत या ठिकाणी करण्यात येत आहे। योगजी काटेंगे ग्रामपंचायत सदस्य कानोली यांचे स्वागत काव्या वलके ही करेल अशी मी तिला विनंती करतो। सहकारी रुपाली गोराम ही करेल अशी मी तिला विनंती करतो। त्यानंतर राजारामजी खोडापे यशवंतजी काटेंगे यांचे स्वागत दयारामजी हा करेल अशी मी त्याला विनंती करतो। विहार कोराम हा करेल अशी मी त्याला विनंती करतो। कोराम यांचे स्वागत, वेदांत कुडो यांचे स्वागत, रणजित गुडापे हा करेल अशी मी त्याला विनंती करतो। यानंतर पतीरामजी गोराम योगी यांचे स्वागत, वीरेन कोराम जी ताराम यांच्यासाठी मी त्याला विनंती करतो। कोराम हा करेल अशी मी त्याला विनंती करतो। रतन कोराम यांचे स्वागत, काव्या वलके, विरेखा वलके, त्यानंतर मीराबाई अंगणवाडी सेविका जब्बारखेडा, त्यानंतर अलका कुंबळे यांचे स्वागत। नंतर शकुंतला पुराम यांचे स्वागत, ही बडावी यांचे स्वागत, मेघा बडावी, त्यानंतर ममता कुंबळे यांचे स्वागत। कोराम हे करेल अशी मी तिला विनंती, रेखा इस्लामी, मेघा बडावी, त्यानंतर विनंती करतो। त्यानंतर समितीला विनंती करतो।
देशमुख मॅडम. मी सौ अनघा हेमंत राजगिरे सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देते आणि प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सर्व मान्यवरांचे स्नेहपूर्वक स्वागत करते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच आमचे माजी पोलीस पाटील तसेच आमच्या अंगणवाडी सेविका मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत झाले. तर आज 26 जानेवारी 2026 आपल्या शाळेत झेंडावंदन झाले आहे. स्वतंत्र भारताचे आपण सुपुत्र आहोत. आपण आज शहीदांना प्रणाम करतो. युवा देशाची शान आहोत आपण. अखंड भारताचा संकल्प करूया. स्वातंत्र्याच्या 2.5 वर्षानंतर भारत सरकारने स्वतःचे संविधान लागू केले आणि भारताला एक प्रजासत्ताक राष्ट्र घोषित केले. या घोषणेनंतर 26 जानेवारीला दरवर्षी भारतीय प्रजासत्ताक दिन आपण साजरा करतो. वरिष्ठ प्राथमिक शाळा जब्बारखेडा या ठिकाणी सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी साजरा झालेला आहे आणि या ठिकाणी मला आयोजकांनी या ठिकाणी 2 शब्द सांगण्याची बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा सुद्धा आभार मानतो. प्रजासत्ताक दिन हा साजरा या ठिकाणी सर्व जगामध्ये मोठ्या थाटामाटात होत आहे. कारण या ठिकाणी आपला देश हा पारतंत्र्यात होता आणि इंग्रजांचं राज्य या ठिकाणी व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते या देशावरती त्यांनी आपले राज्य स्थापन केलं होतं. त्या थोर महापुरुषांना आणि वीर जवानांना मी अभिवादन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो का खरोखरच या देशासाठी त्याने स्वातंत्र्य मिळवून देण्याकरिता प्राणाचं बलिदान देऊन आपला देश हा आपला स्वतंत्र मिळवून दिलेला आहे आणि वीर जवानांच्या आणि थोर पुरुषांच्या माध्यमातून या ठिकाणी साजरा होत आहे. असो आपण वरिष्ठ प्राथमिक शाळा जब्बारखेडा या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी येऊन आपला प्रजासत्ताक दिन साजरा केला. याबद्दल मी सर्व गावकऱ्यांचं, महिलांचं आणि संपूर्ण विद्यार्थ्यांचं या ठिकाणी अभिवादन करतो आणि अशाच प्रकारे सर्वांनी एकमताने एकत्र शाळेचं कार्यक्रम म्हटलं किंवा गावाचे काम सुद्धा असलं तर सर्वांनी एकजुटीने राहून सर्वांनी उपस्थित राहावं. 2 शब्द या ठिकाणी संपवितो. जय हिंद, जय भारत, जय सेवा. प्रजासत्ताक दिन निमित्त ह्या कार्यक्रमाला जमलेल्या गावातील मान्यवर व्यक्ती, अंगणवाडी सेविका, बचत गटातील महिला, मुख्याध्यापिका, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जब्बारखेडा येथील विद्यार्थ्यांनी 26 जानेवारी 2026 प्रजासत्ताक दिन आपण शाळेमध्ये साजरा केला. तर सर्वप्रथम प्रतिमेच्या स्वरूपात असलेले माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच मोहनचंद करमचंद गांधी व आपली भारत माता यांना कोटी कोटी नमन. मित्रांनो, आपला भारत देश हा इंग्रजांच्या काळापासून बहुत गुलामगिरीमध्ये होता. त्यासाठी अनेक वीर, थोर पुरुष तसेच क्रांतीवीर आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी वीर मरण देऊन आपल्या भारत मातेला स्वतंत्र मिळवून दिले. 15 ऑगस्ट 1947 रोजी जेव्हा आपला भारत देश स्वतंत्र झाला त्यावेळी आपल्या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्यघटनेचे शिल्पकार यांनी आपल्या देशाला संविधान लिहून दिला. त्याचप्रमाणे आपली भारताची सुव्यवस्था कशी सामोर चालेल, आपला संपूर्ण देश संविधान आहे. आपल्या देशात शाळा, महाविद्यालय, कॉलेज आपण साजरा करीत आहोत. आयोजकांनी मला 2 शब्द बोलण्याकरिता पाचारण केलं, त्यांचे मी खूप आभार मानतो. एवढे बोलून माझे 2 शब्द इथेच संपवितो. जय हिंद, जय भारत. शशिकला ताई कोराम ह्या 2 शब्द मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सर्वप्रथम सर्वांना जय सेवा. माननीय अध्यक्ष तसेच महोदय, प्रमुख पाहुणे व आदरणीय आपले देशमुख मॅडम तसेच आपले सेविका मॅडम कोटापे व आपले ताईजी तसेच आपले गावचे सर्व देशबंधूंनी. तर आज दिनांक 26 जानेवारी 2026 ला प्रजासत्ताक दिन आज आपण इथं साजरा केला. 26 जानेवारी 1950 ला आपल्या भारतात संविधान लागू झाला. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानचे
राष्ट्रीय शिल्पकार असे म्हणतात. आणि जेवढे आपले थोर पुरुष आपले देशासाठी बलिदान दिला आणि तसेच आपले सैनिकांनी जे बलिदान दिला त्यांच्या मी खूप मनापासून त्यांचा आभार मानतो व त्यांच्या आपल्या मनात त्यांचा विचार पाहिजे. जेवढे आपले थोर पुरुष आपल्या स्वातंत्र्य दिनाबद्दल आज मला भाषण देण्याचा मला मान दिला त्याच्याबद्दल मी त्यांच्या सर्वांचे आभार मानतो आणि इथंच माझ्या भाषण संपते असे मी जाहीर करतो. जय हिंद, जय भारत. माझे नाव सरिकेश कोटापे आहे. आज 26 जानेवारी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवण्याकरिता महात्मा गांधीचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. आज यश मिळाले तेव्हा इंग्रजांच्या लक्षात आले आता आपली सत्ता नाही चालणार. इंग्रजांनी आपल्याला 26 जानेवारी 1950 ला संपूर्ण स्वातंत्र्य जाहीर केले. एवढे बोलून मी माझे 2 शब्द बंद करतो. जय हिंद, जय भारत. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हा दिवस आपल्या भारत देशाच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी आपल्या भारत देशाने राज्यघटना स्वीकारली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणतात. जय हिंद, जय भारत. माझे नाव वेदांत तेजराम सुंदरे आहे. आज आपल्या देशाला खरी सत्ता मिळाली होती. इंग्रजांनी आपल्या देशावर 150 वर्ष राज्य केले. आपल्या देशातील लोकांचे अनेक प्रकारे छळ केला पण त्या अन्यायाला न जुमानता महात्मा गांधी, इंदिरा गांधी, भगतसिंग अशा अनेक थोर पुरुषांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. एवढे बोलून मी माझे 2 शब्द बंद करतो. जय हिंद, जय भारत. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव विहान आहे. प्रथम तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मी माझ्या देशावर खूप प्रेम करतो. मला भारतीय असल्याचा खूप अभिमान आहे. एवढे बोलून मी माझे छोटे भाषण संपवतो. जय हिंद, जय भारत. प्राणाहूनही प्रिय असे हा आम्हा तिरंगी झेंडा. 3 रंगाचे अर्थ असे पाठीवरती मांडा. त्याग, शौर्य आणि क्रांतीचा पारमेश्वरी जळणाऱ्या रंग पांढऱ्यामध्ये झळकणा. मने मनातून हवी शांतता. हिरव्याशी जण एकच आशा. समृद्धीने नटवा देशा. प्रगती नाही गती वाचुनी. जाणून घ्यावे चक्रामधुनी. 3 रंगाचे अर्थ असे पाठीवरती मांडा. प्राणाहूनही प्रिय असे हा आम्हा तिरंगी झेंडा. प्राणाहूनही प्रिय असे हा आम्हा तिरंगी झेंडा. जय हिंद, जय भारत. 26/1/2026 ला प्रजासत्ताक दिन निमित्त आपले साने गुरुजी यांच्या निमित्ताने हे एक खरा तो एकची धर्म हा गीत सादर करत आहे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. जगी जे हीनाती पतित. जगी जे दीन पद दलित. जगी जे हीनाती पतित. जगी जे दीन पद दलित. तया जा पुन्हा उठवावे. जगाला प्रेमार पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेमार पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेमार पावे. सदा जे
सकला तया जाऊन हसवा वे जगाला प्रेमार पावे खरा तो एकची धर्म जगाला प्रेमार पावे कुणांना व्यर्थही नवावे कुणांना व्यर्थही नवावे समस्ता बंधू मानावे खराला प्रेमार पावे खरा तो एकची धर्म जगाला प्रेमार पावे खरा तो एकची धर्म जगाला प्रेमार पावे प्रभूची लेकरे सारी तयाला सर्व ही प्यारी कुणांना व्यक्तही नवावे जगाला प्रेमार पावे खरा तो एकची धर्म जगाला प्रेमार पावे खरा तो एकची धर्म जगाला प्रेमार पावे असे सारे धर्माचे असे हे सारे सत्याचे प्रार्था प्राणही द्यावे जगाला प्रेमार पावे खरा तो एकची धर्म जगाला प्रेमार पावे खरा तो एकची धर्म जगाला प्रेमार पावे जय हिंद जय भारत जय सेवा तर मित्रांनो, आज 26 जानेवारी 2026 प्रजासत्ताक दिन तसेच विद्यार्थी मित्रांनो, या कार्यक्रमाला जास्तीत जास्त जब्बलखेडा ग्रामवासी यांनी उपस्थित राहून व्यवस्थितरित्या पार पाडला हा कार्यक्रम साजरा केला. तर त्यांचे मी जिप प्राथमिक शाळा यांच्याद्वारे खूप त्यांचे आभार मानतो आणि हा नवीन वर्ष सर्वांना शुभ शांतीचे जावो हीच देवाचरणी प्रार्थना करतो व हा कार्यक्रम इथे संपला मी जाहीर करतो. जय हिंद जय भारत.